नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आपण पाहत आहोत इयत्ता 6वीचं पुस्तक सुलभ भारती आणि या पुस्तकातील आप्पाजींचे चातुर्य हा पाठ आपण पाहत आहोत. तर बघा, आपण बघितलं होतं की कलिंग नावाचा एक राजा होता आणि त्याला असं माहीत होतं की कृष्णदेवरायाचा जो प्रधान आहे, ज्याचं नाव आप्पाजी आहे, तो अतिशय हुशार आहे आणि म्हणून त्या आप्पाजींच्या हुशारकीची परीक्षा पाहण्यासाठी कलिंगचा राजा असं म्हणतो की मला गोबी खाण्याची इच्छा झालेली आहे आणि मला असं वाटतं की कृष्णदेवरायांनी मला ताजी गोबी खायला द्यावी. आणि मग हा प्रश्न जेव्हा कृष्णदेवरायांना पडतो की कलिंगला जर आपल्या इथून बैलगाडी पाठवायची झाली तर 3 महिने लागतील आणि आपण इथून कितीही ताजी गोबी जरी त्या बैलगाडीमध्ये पाठवली तरी तिथपर्यंत जाओस्तोवर ही जी गोबी आहे ती वाळून जाईल, सुकून जाईल, कुजून जाईल. आणि ही समस्या जेव्हा कृष्णदेवराय आप्पाजींना सांगतात तेव्हा आप्पाजी अतिशय पटकन उत्तर देतात की ही समस्या खूप मोठी नाही, ही समस्या अत्यंत छोटी आहे. कारण आपण काय करायचं, एका बैलगाडीमध्ये काळी माती भरायची आणि त्या मातीमध्ये गोबीच्या बिया लावायच्या आणि मग तो जो गाडीवान आहे त्याला असं सांगायचं की ह्या रोपांना रोज तू पाणी देत जा. आणि मग 3 महिन्याच्या नंतर कलिंगला जेव्हा ही गाडी पोहोचलेली असेल तोपर्यंत गोबीचं रोप व्यवस्थित तयार झालेला असेल आणि खायला गोबी देखील तयार झालेली असेल. आणि विशेष म्हणजे ही गोबी अत्यंत ताजी, जशी हवी तशी असणार आहे. आणि अशाच प्रकारे करण्यात आलं. आणि जेव्हा कलिंगच्या राजाला ही गोष्ट कळाली की खरंच आपल्याला जी ताजी गोबी पाहिजे होती ती कृष्णदेवरायाचा जो प्रधान आहे आप्पाजी, त्यांनी आपल्याला ती दिलेली आहे. आणि मग कलिंगचा राजा एवढ्यावरच थांबत नाही, तर तो आप्पाजींची पुन्हा एकदा परीक्षा घेण्याचं ठरवतो आणि तो आप्पाजींपुढे 3 मूर्ती ठेवतो आणि असं म्हणतो की या 3ही मूर्ती सारख्याच आहेत, परंतु ह्या दिसायला जरी सारख्या असल्या तरी यातली एक मूर्ती निकृष्ट दर्जाची आहे, एक मध्यम दर्जाची आहे आणि एक मूर्ती उत्कृष्ट दर्जाची आहे. तर ह्यातला फरक सांगायला तो सांगतो. आणि असं सांगितल्याच्या नंतर मग आप्पाजी काय करतात, एक लवचिक अशी तार घेतात आणि एका मूर्तीच्या कानामध्ये ती घालतात. मूर्तीच्या कानामध्ये ती तार घातल्याच्या नंतर ती तार त्या मूर्तीच्या तोंडातून बाहेर येते आणि आप्पाजी असं सांगतात की ही निकृष्ट दर्जाची मूर्ती आहे. इथपर्यंत आपण पहिल्या भागात बघितलं. आता या पुढचं आपण बघणार आहोत. तर बघा, नंतर आप्पाजींनी ती तार दुसऱ्या मूर्तीच्या कानामध्ये घातली. ती तार त्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर पडली. आप्पाजी म्हणाले ही मध्यम दर्जाची मूर्ती आहे. बघा, जसं पहिल्या मूर्तीच्या कानामध्ये तार घातला तर तो तार कुठून बाहेर आला, त्या मूर्तीच्या तोंडातून. तर आप्पाजी म्हणाले ही निकृष्ट दर्जाची मूर्ती आहे. नंतर आप्पाजींनी तोच तार दुसऱ्या मूर्तीच्या कानामध्ये घातला तर तो तार त्या मूर्तीच्या एका कानातून घातला होता तो दुसऱ्या कानातून बाहेर पडला. तेव्हा आप्पाजी असं म्हणाले की ही मध्यम दर्जाची मूर्ती आहे. मग पुढे बघा, आता तोच प्रयोग त्यांनी तिसऱ्या मूर्तीवरही केला. काय केला आप्पाजींनी, तिसऱ्या मूर्तीवरही आप्पाजींनी हाच प्रयोग केला. त्या मूर्तीच्या कानात घातलेली तार त्या मूर्तीच्या तोंडातून किंवा दुसऱ्या कानातून किंवा कोठूनच बाहेर पडली नाही. तेव्हा आप्पाजी म्हणाले ही उत्कृष्ट मूर्ती आहे. बघा की आप्पाजींनी तोच तार जेव्हा तिसऱ्या मूर्तीच्या कानात घातला तेव्हा तो तार त्या मूर्तीच्या तोंडातून किंवा कानातून किंवा कुठूनही बाहेर पडला नाही. तेव्हा आप्पाजी असं म्हणाले की ही उत्कृष्ट दर्जाची मूर्ती आहे. आता पुढे बघा, आप्पाजींनी कलिंग राजाला त्यांच्या प्रश्नाचे उत्तर दिले. बघा, तर या ठिकाणी काय झालेलं आहे की आप्पाजींनी कलिंग राजाला त्यांच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. कसं ते बघू. आपण मागवलेल्या मूर्तीपैकी एका मूर्तीच्या कानात घातलेली तार तिच्या तोंडातून बाहेर पडली, ती निकृष्ट मूर्ती. म्हणजेच कसं, एखादा माणूस ज्या अफवा ऐकतो आणि त्यांचा खरे खोटेपणा पडताळून न पाहता जर तो त्या दुसऱ्यांना सांगू लागला तर त्याचे आणि समाजाचेही हित होत नाही, असा या मूर्तीचा अर्थ होतो. बघा, आपण बघितलं की आप्पाजींनी पहिल्या मूर्तीच्या कानातून तार घातला, तो त्या मूर्तीच्या तोंडातून बाहेर आला, परंतु त्याचा अर्थ काय होतो की समाजामध्ये काही असे माणसं असतात की त्यांच्या कानावर एखादी बातमी पडली की त्या बातमीची खरे खोटेपणा
किंवा तिची कोणतीही शहानिशा न करता ते माणसं ती बातमी दुसऱ्यांना सांगत सुटतात. आणि त्यामुळं काय होतं, त्याचं किंवा समाजाचं कुठल्याही प्रकारचं हित होत नाही, तर त्याच्या त्या अफवेवर विश्वास ठेवण्यामुळे त्याचा तसेच समाजाचा म्हणजे तोटा होऊ शकतो किंवा समाजाचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे आप्पाजी असं म्हणतात की अशी जी माणसं असतात जी दुसऱ्यांच्या अफवा कानाने ऐकतात आणि तोंडाने दुसऱ्याला सांगत सुटतात, तर अशी माणसं निष्कृष्ट दर्जाचे माणसं असतात, हो की नाही. म्हणून पहिल्या प्रकारची जी मूर्ती आहे ती निष्कृष्ट दर्जाची मूर्ती आहे असं आप्पाजी म्हणतात. आता पुढे बघू. दुसऱ्या मूर्तीच्या एका कानातून घातलेली तार त्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर पडली. ही मध्यम प्रतीची मूर्ती, म्हणजे एखाद्या माणसाने अफवा ऐकली आणि ती दुसऱ्या कानाने सोडून दिली तर त्यात समाजाचेही हित होत नाही आणि नुकसानही होत नाही, हा दुसऱ्या मूर्तीचा अर्थ होतो. बघा, आता काही माणसं कशी असतात, आपण बघितलं की बा कानानं अफवा ऐकतात आणि दुसऱ्याला सांगत सुटतात. परंतु एक दुसऱ्या प्रकारचाही वर्ग असतो की जो कानाने अफवा ऐकतो परंतु त्या अजिबात दुसऱ्याला सांगत नाही. तर अशा प्रकारची जी माणसं असतात तर त्यांना समाजाचं हितही होत नाही आणि अहितही होत नाही. म्हणजे तशा माणसांमुळं समाजाचा फायदाही होत नाही आणि तोटाही होत नाही. अशा प्रकारची जी माणसं आहेत ती मध्यम दर्जाची माणसं आहेत, किंवा अशा प्रकारची जी मूर्ती आहे ती देखील मध्यम दर्जाची मूर्ती आहे असं आप्पाजी सांगतात. आता पुढे बघू. बघा, आणि मग आता असा या दुसऱ्या मूर्तीचा अर्थ होतो असं आप्पाजी म्हणतात. आता आपण तिसऱ्या मूर्तीकडे वळूया. बघा, तिसऱ्या मूर्तीच्या कानात घातलेली तार तिथेच अडून राहिली. ही तिसरी उत्कृष्ट मूर्ती आहे. बघा, मग आप्पाजींनी काय म्हणतात की तिसरी जी मूर्ती आहे तिच्या कानामध्ये आपण जेव्हा तार घातली तेव्हा तो तार तिच्या कानातून किंवा तोंडातून अजिबात बाहेर आला नाही. तर याचा अर्थ काय होतो, तर याचा अर्थ होतो अफवा ऐकल्यावर जो माणूस दुसऱ्या कानाने ती सोडून देत नाही. मग बघा की अफवा ऐकल्याच्या नंतर जो माणूस ती अफवा दुसऱ्या कानाने सोडून देत नाही किंवा लगेच ती दुसऱ्याला सांगत नाही, तर तिच्या खरे खोटेपणाची खात्री करून घेतो आणि आपण काय ऐकले ते पुराव्यानिशी सांगत नाही, तो माणूस उत्तम. बघा, असा या तिसऱ्या मूर्तीचा अर्थ होतो. बघा, आप्पाजींनी तिसऱ्या मूर्तीवर काय प्रयोग केला होता की आप्पाजींनी जी तार आहे ती तिसऱ्या मूर्तीच्या कानात घातली, परंतु ती तार त्या मूर्तीच्या तोंडातून किंवा कानातून कोठूनही बाहेर पडली नाही. तर याचा अर्थ काय होतो की जो हुशार माणूस असतो तो अफवा ऐकल्याच्या नंतर तो दुसऱ्याला ती अफवा सांगत नाही, तर त्या अफवेच्या म्हणजे ती जी खोटी बातमी आहे तिच्या खरे खोटेपणाची खात्री करून घेतो आणि आपण काय ऐकले ते पुराव्यानिशी तो दुसऱ्याला सांगत नाही, तर तो माणूस उत्तम आहे. म्हणजे अफवा जी आहे किंवा बातमी जी आहे ती ऐकल्याच्यानंतर जो माणूस त्या बातमीची शहानिशा करतो, तिचा खरे खोटेपणा तपासतो, तोच खरा उत्तम माणूस. आणि तिसऱ्या प्रकारची जी मूर्ती आहे तर ती अशाच प्रकारची आहे की तो प्रत्येक बातमीची शहानिशा करतो, त्या बातमीचा खरे खोटेपणा तो तपासून पाहतो. तर पुढे बघा. आता बघा, कलिंगच्या राजाला आप्पाजींचे उत्तर मिळाले. आप्पाजींनी तीनही मूर्तींचा दर्जा ओळखल्याने राजा संतुष्ट झाला. त्याने आप्पाजींचे व कृष्णदेवरायांचे अभिनंदन केले. बघा, आणि हा सगळा जो खटाटोप आहे तो कुणी केला होता, कलिंगच्या राजाने. कशासाठी केला होता, आप्पाजींची हुशारकी पाहण्यासाठी. आणि 2 परीक्षा घेतल्या कलिंगच्या राजानं. पहिली परीक्षा म्हणजे त्यांनी ताजी गोभी खायची इच्छा प्रकट केली आणि ती इच्छा देखील आप्पाजींनी पूर्ण केली. त्यानंतर त्यांना दुसरी परीक्षा घ्यायचं ठरवलं की 3 मूर्ती सारख्याच प्रकारच्या आणल्या आणि त्याच्यातली उत्कृष्ट कोणती, मध्यम कोणती आणि उत्कृष्ट कोणती हे ओळखायला सांगितलं. आणि आप्पाजी त्या परीक्षेत देखील उत्तीर्ण झाले आणि म्हणून यावर तो अतिशय संतुष्ट झाला. कोण, कलिंगचा राजा. आणि त्याने आप्पाजींचं आणि कृष्णदेवरायांचं अभिनंदन केलं. अशा प्रकारे आपल्याला हा आप्पाजींचे चातुर्य हा पाठ पाहता येतो. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या पाठाचे लेखक होते विलास गीते. या पाठाच्या लेखकांचं नाव काय आहे, विलास
गीते. तर बघा, या ठिकाणी आपण या पाठातील काही शब्दार्थांचा अर्थ पाहूया. बघा, आता चतुर म्हणजे काय? चतुर म्हणजे हुशार. कीर्ती म्हणजे प्रसिद्धी. चौदार या शब्दाचा अर्थ चविष्ट असा होतो. कलिंग म्हणजे काय? तर हे एका राज्याचं नाव आहे की ज्या राज्यावर सम्राट अशोकानं हल्ला केला होता, हो की नाही? तासो. गाडीवान या शब्दाचा अर्थ काय? की वाहक. वाहक म्हणजे चालवणारा, हो की नाही? किंवा गाडी हाकणारा. बघा, निष्कृष्ट म्हणजे काय? तर कमी प्रतीचे. अफवा म्हणजे काय? तर खोटी बातमी. संतुष्ट म्हणजे समाधानी. आणि पुरावा म्हणजे काय? तर दाखला. अशा प्रकारे आपल्याला या शब्दांचे अर्थ पाहता येतात. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आता आपण थांबूया. तर धन्यवाद.